वैष्णवी पाठोपाठ खरं तर देवकी पुजारी या महिलेनं सुद्धा आत्महत्या केलेली आहे आणि पुण्यात आणखी एक हुंडाबळीची घटना घडलेली आहे। अवघ्या 2 दिवसात ही घटना समोर आली आहे। आणखी एक हुंडाबळीची घटना अत्यंत दुर्दैवी अशी ही बाब महाराष्ट्रासाठी आणि आजच्या युगासाठी की इकडे आपण आधुनिक युगाकडे वाटचाल करतो आणि दुसरीकडे हुंडाबळीसारख्या घटना आपल्याकडे घडतात आहे। 22 वर्षीय देवकी पुजारी हिनं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। आपण पाहतोय देवकी पुजारी हिनं 18 एप्रिल रोजी विजयपूर इथं दीपा आणि प्रसादचा विवाह झाला होता आणि लग्न सोहळ्यात दीपाच्या घरच्यांनी हुंडा मागितला म्हणून प्रसादला 4 तोळं सोनं सुद्धा देण्यात आलं होतं। सगळी सासरच्या मंडळींची मानपण पूर्ण करण्यात आली होती। तसंच 10 लाख रुपये खर्च करून हे लग्न करण्यात आलं होतं आणि त्यानंतर सासू सुरेखा पुजारी हिनं लग्नात भांडी आणि फ्रीज दिला नाही आणि मानपान केलं नाही म्हणून वाद घालत देवकीला शिवीगाळ केली होती आणि देवकीनं सुद्धा आत्महत्या केलेली आहे।